हाय फ्रेंड्स, मी आज बनवते आहे वाम फिश करी. तर त्यासाठी मी अर्धा किलो वाम फिश घेतले आहे. ते स्वच्छ धुवून घेतले आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता आपण यामध्ये 1 चमचा हळद ऍड करणार आहोत. त्यानंतर आपण या अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत, लिंबाचा रस. आता आपण या फिशला छानपैकी मिक्स करूया. आता आपण ही फिश 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत. तर आपण फिश करीसाठी मसाला बनवणार आहोत. त्यासाठी मी 2 कांदे घेतले आहे, ते पण भाजून घेतले आहे. त्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 टोमॅटो आणि 1 खोबरं पण किसून घेतलं आहे, ते पण भाजलेलं आहे. 3 ते 4 मिऱ्या आणि 3 लवंगा घेतल्या आहे. एक इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर. आपण आता हे वाटण मिक्सर मधून वाटून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण मिक्सर मधून एक ग्राइंड करून घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही. फिश मॅरिनेशन साठी ठेवले होते, 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण हे फिश फ्राय करणार आहोत. फ्राय केल्यामुळे करीला छान टेस्ट येते. चला तर मग आपण फिश फ्राय करून घेऊया. त्यासाठी मी पॅन मध्ये 2 चमचे तेल घेते आहे, 2 ते 3 चमचे तेल घेते आहे. आपल्याला तेल गरम करून गॅसची फ्लेम स्लो करून हे फिश फ्राय करायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे 2-3 मिनिटांनंतर हळूवार पलटी करायचे आहे. अशा पद्धतीने आपले फिश फ्राय झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया. आपण जे फिश फ्राय केले होते तेच तेल घेते आहे मी करी बनवायला. आता आपण हा वाटण केलेलं तेलामध्ये छानपैकी फ्राय करूया. एक चमचा गरम मसाला ऍड करणार आहोत. त्यानंतर थोडी जिरा पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा तिखट आणि थोडी हळद. आता आपल्याला तेल सुटेपर्यंत हे परतवायचं आहे. पाहू शकता तुम्ही, आपला मसाला छान पद्धतीने परतला आहे. आता आपण यामध्ये
2 ग्लास पाणी ऍड करणार आहोत. तुम्हाला जमेल म्हणजे तुम्हाला हे होईल तेवढं तुम्ही पाणी ऍड करू शकता. मी 2 ग्लास पाणी ऍड करते. आता आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करूया ग्रेव्हीमध्ये. आपण आधी मीठ टाकलेले आहे म्हणून थोडेच मीठ टाकते. पाहू शकता तुम्ही आपल्या ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे. तर आता आपण जे फिश फ्राय केलेले आहेत ते यामध्ये टाकून घेऊया. आता आपले फिश छान शिजावे म्हणून आपण यावर झाकण ठेवणार आहोत 7 मिनिटं. पाहू शकता तुम्ही आपली फिश करी तयार झाली आहे. अशा पद्धतीने आपली ही वाम फिश करी तयार झाली आहे. तुम्हाला माझी ही फिश करीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.